अनालॉगस कायनेमॅटिकल इक्वेशन. म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन या दोघांमध्ये काय करायचं आपल्याला अनालॉजी या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. आता मी या ठिकाणी टेबल ड्रॉ करतोय आणि या टेबलमध्ये दोन पार्ट करणार आहे, इक्वेशन फॉर ट्रान्सलेशनल मोशन आणि इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन. तर दोन पार्ट मध्ये डिवाइड करू. इक्वेशन फॉर ट्रान्सलेशनल मोशन and second part is for equation for rotational motion. रोटेशनल म्हणा किंवा सर्क्युलर म्हणू शकता. ठीक आहे. मग रोटेशनल मध्ये दोन येऊन जातात, रोटेशनल पण येऊन जातं आणि सर्क्युलर पण येऊन जातं. ठीक आहे. मग या दोन मोशनचं आपल्याला काय करायचं तर अनालॉजी या ठिकाणी एक्सप्लेन या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. मग फर्स्ट जे इक्वेशन आहे तुमचं इक्वेशन ऑफ मोशन मध्ये, तर ते तर आहे 3 स्टँडर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत ते पण घेणार आहे आपण आणि जे बेसिक आहे ते सर्वच घेणार आहे इक्वेशन जेवढे पण. म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, अनालॉजी बिटवीन इक्वेशन घेतलं तरी चालेल किंवा कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये त्याला इन्क्लूड करू शकतात. तर सर्वात पहिले आपण काय करणार आहे तर काही टर्म्स घेणार आहे, ते म्हणजे काय तर वेलॉसिटी घेऊ. ऍव्हरेज वेलॉसिटी सर्वांना माहिती आहे. व्हॉट इज ऍव्हरेज वेलॉसिटी? तर आपल्याकडे दोन वेलॉसिटी असतात, मोशन स्टार्ट होताना इनिशियल वेलॉसिटी आणि मोशन कम्प्लीट झाल्यानंतर फायनल वेलॉसिटी, बरं का नाही. आणि ऍव्हरेज घेतलं त्या दोघांचे ऍडिशन डिवाइडेड बाय काय करणार तर 2 करणार आहे. म्हणजेच काय इनिशियल वेलॉसिटी प्लस फायनल वेलॉसिटी डिवाइडेड बाय 2 इज द ऍव्हरेज ऍव्हरेज वेलॉसिटी. आता इथं आहे लिनियर वेलॉसिटी आणि रोटेशनल मध्ये घेतलं तर त्या ठिकाणी व्ही ला रिप्लेस करायचं. आता एक टर्म लक्षात ठेवा, याच्या पुढे आपण डायरेक्ट अरेंज करणार आहे. जर तुम्ही यस घेतला, यस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, आणि याला रोटेशनल मध्ये कन्वर्ट करायचं तर तो थिटा घ्यावा लागेल. जर डेल्टा यस घेतला तर हा डेल्टा थिटा घ्यावा लागेल. क्लिअर आहे. म्हणजे यस ला रिप्लेस करायचं थिटाने. पुढे व्ही जर घेतला तर ओमेगा निर्पेंग करायचा. इनिशियल वेलॉसिटी घेतला तर तो ओमेगा 0 निर्पेंग करायचा. ओमेगा इज द फायनल वेलॉसिटी, ओमेगा 0 इज द इनिशियल वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन जर घेतलं त्याला रिप्लेस करायचं अल्फाने, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. टाइमला आपण रिप्लेस करायची काही गरज नाहीये, टाइमच राहतो, बरं का नाही. मग या प्रकारे आपल्याला काय करायचं तर इक्वेशन अरेंज करायचं. मग या केसमध्ये जर तुम्ही अनालॉजी बघितलं कशामध्ये तर रोटेशनल मोशन मध्ये, तर व्ही ऍव्हरेज इज रिप्लेस बाय ओमेगा ऍव्हरेज इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटीच्या जागी आपण ओमेगा 0 रिप्रेझेंट करणार आणि व्हीच्या जागी फक्त ओमेगा डिवायडेड बाय 2. हे इक्वेशन आपल्याला यूज करावं लागेल डायरेक्टली कशामध्ये तर रोटेशनल मोशन मध्ये या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल. हे झालं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. तर हे फर्स्ट आपल्याला अनालॉजी या ठिकाणी एक्सप्लेन केलं. आता सेकंड घेऊ. सेकंड म्हणजे काय तर ऍक्सेलरेशन या ठिकाणी आपण डिसाइड करू. व्हॉट इज ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ओके. आणि सपोज तुम्ही जर डायरेक्ट याला फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट केलं, ऍक्सेलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी मीन्स फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय त्याला जितका टाइम लागेल तितका. क्लिअर आहे. आई फॉर्म्युला घेऊ शकतात, आई फॉर्म्युला घेऊ शकतात, याला काही अडचण नाही. आणि याला जर तुम्ही इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं रोटेशनल किंवा सर्क्युलर मध्ये, तर एच्या जागी तुम्ही काय करणार आहे तर तो घेणार आहे अल्फा आणि डीव्ही आहे, डीव्हीच्या जागी काय येणार तर डी ओमेगा घेणार. टाइम तर चेंज होणार नाही. सर्क्युलर असू द्या, रोटेशनल असू द्या किंवा लिनियर, टाइमच राहतो. इथं वेगळा टाइम आणि तिकडे वेगळा टाइम असं राहणार नाही, तर तोच घ्या. आणि दुसरा एक फॉर्म्युला घेतला, व्ही इज रिप्लेस बाय ओमेगा अँड यू इज रिप्लेस बाय ओमेगा 0 टाय डिवाइड बाय काय आला तर टाइम टी. हे झालं तुमचं सेकंड अनालॉजी रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. ठीक आहे. तरी झालं त्या प्रकारे. आता याला जर सिम्प्लिफाईड केलं तर आपल्याकडे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, याला सिम्प्लिफाईड करू शकता तुम्ही. तर टी इकडे येणार आहे एटी आणि व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हे तुमचं कायनेमॅटिकल इक्वेशन भेटेल. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. व्ही इज रिप्लेस बाय ओमेगा, यू इज रिप्लेस बाय ओमेगा 0, ए इज रिप्लेस बाय अल्फा इंटू काय राहिला तर तुमचा टी राहिला. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन किंवा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डिस्प्लेसमेंट घ्यायचं. ऍक्सेलरेशन झालं तर वेलॉसिटीच्या टर्म मध्ये पण घेतलं. आता आपण नेक्स्ट इक्वेशन घेणार आहे दॅट इज फॉर डिस्प्लेसमेंट. फोर्थ घेऊ. आता डिस्प्लेसमेंट जर घेतला तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर तो आहे. आणखीन जर तुम्ही वेगळ्या प्रकारे पण त्याला घेऊ शकता, पहिले ते घेऊन टाकू वाटलं सर. एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2
टी स्क्वेअर. एस ला रिप्रेझेंट करायचं, एस ला रिप्लेस करायचं आहे थिटाने, यू ला रिप्लेस करायचं ओमेगा 0 ने आणि टाइम तीच राहणार आहे. +1/2 ए ला रिप्लेस करायचं अल्फा आणि इंटू करायला तर टी स्क्वेअर आला तुमचा थिटाचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे. अजून जर घेतला तर याचा फॉर्म्युला तर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी जर घेतला बघा, व्हेलॉसिटीचा असाही फॉर्म्युला घेतील तुम्हाला. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे यास आपण टी पण घेऊ शकतो. क्लिअर आहे. मग ते इक्वेशन मी इथं डिस्प्लेसमेंटच्या टर्म मध्ये घेण्यापेक्षा इथेच ते इक्वेशन आपण रिअरेंज करू. मग एस इज इक्वल टू काय असेल तर यू ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम ते घेऊ शकता तुम्ही. तर मी वरच्याच इक्वेशन मध्ये ते अरेंज करून देतो. मग या ठिकाणी जर रिप्लेस केलं एस ला रिप्लेस करायचं थिटाने आणि डिवायडेड बाय टी, तर तोही फॉर्म्युला तुम्ही युज करू शकता. मी कंबाईन करून घेतलेलं ती, तर नवीन इक्वेशन काही या ठिकाणी लिहत नाही. तर या प्रकारे. आणि एक फायनल इक्वेशन आहे तुमचं कायनॅमेटिकल इक्वेशन मध्ये, ते म्हणजेच काय, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए एस. v ला रिप्लेस करायचं ओमेगाने, मग ओमेगा स्क्वेअर. यू ला रिप्लेस करायचं ओमेगा 0 ने +2 टाइम्स ए इज रिप्लेस बाय अल्फा अँड एस इज रिप्लेस बाय थिटा. मग तुम्हाला जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये तुम्हाला जर इक्वेशन म्हणजे तुम्हाला टाइम दिलेला आहे पण आपल्याला डिस्प्लेसमेंटच्या टर्म मध्ये, किंवा टाइम नाही दिलेला आहे फक्त डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये दिलेलं आहे, तर तुम्हाला या कायनॅमेटिकल किंवा इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. मग मी फक्त अनालॉजी सांगितले, जसं लिनियर मोशन मध्ये सर्व एक्झिस्ट होतं सेम एक्झिस्ट होतं तुमचं रोटेशनल किंवा सर्क्युलर साठी. तर हा टेबल तुमचा या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेला आहे. तर एवढं काय अवघड नाहीये, ऑलरेडी तुम्ही हे इक्वेशन बघितलेलं आहे आणि त्यालाच आपण फक्त या ठिकाणी मॉडिफाय केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वांटिटी आपल्याला डिस्कस करायचं, दॅट इज अनालॉजी बिटवीन ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मध्ये नेमका डिफरन्स काय आहे, त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते या ठिकाणी आपण डिस्कस करू. नेक्स्ट टेबल घेऊ. आता परत एक एक टर्म आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि कशा रिपेंड करायचं वगैरे त्या प्रकारे आपण डिस्कस करू लगेच. ऍक्च्युअली हा टेबल काढून द्यायची काही गरज नाही, पण काढून देतो मी तुम्हाला. तर पहिला जो कॉलम आहे तर त्यामध्ये काय करू तर आपण ट्रान्सलेशनल मोशन घेऊ. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय करणार तर रोटेशनल. आता ट्रान्सलेशनल मध्ये परत 2 पार्ट करू आपण. हे ट्रान्सलेशन मोशनचा झाला, याच्यात परत 2 पार्ट करायचंय. एक म्हणजे काय तर त्याची क्वांटिटी काय, आणि दुसरं ते कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करणार आहे ती. ही फिजिकल क्वांटिटी कोणती आहे आणि त्याचा काय करू तर आपण सिम्बॉल या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे. तर ट्रान्सलेशनल मोशन झालं, त्याच्यामध्ये सिम्बॉल किंवा एक्सप्रेशन, काय एक्सप्रेशन असेल त्या सिम्बॉलचं तर ते या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आपल्याला. फर्स्ट पार्ट झाला. आणि दुसरा जो घ्यायचा आहे तो घ्यायचा आपल्याला रोटेशनल मोशन साठी घ्यायचा. आणि रोटेशनल मोशन मध्ये परत तुम्हाला काय करायचं तर 2 पार्ट. फर्स्ट पार्ट इज फॉर क्वांटिटी, सेकंड पार्ट इज द सिम्बॉल किंवा एक्सप्रेशन. हा झाला रोटेशनलचा पार्ट. आणि या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तर ते पण त्यासाठी पण एक कॉलम काय करू तर आपण डिसाइड करू. इंटर रिलेशन बिटवीन दिस 2 टर्म्स दॅट इज ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल, यामध्ये काय रिलेशन आहे तर ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. आणि लास्ट जो पार्ट आहे तो काय करायचा, याच्यामधलं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं. इंटर रिलेशन बिटवीन ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल, किंवा फक्त इंटर रिलेशन टाकलं तरी चालेल. इंटर रिलेशन जर पॉसिबल असेल तर आपण जे घेतलेले ते इफ पॉसिबल, जर पॉसिबल असेल तरच तो पार्ट आपल्याला या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा आहे, अदरवाईज सोडून द्यायचा. ठीक आहे. तर आता ट्रान्सलेशन मध्ये मी पहिली क्वांटिटी घेतोय दॅट इज डिस्प्लेसमेंट. फर्स्ट क्वांटिटी घेऊ आपण डिस्प्लेसमेंट. आणि हा जो डिस्प्लेसमेंट आहे तो कशाने रिप्रेझेंट केला, तो सिम्बॉल यस ने रिप्रेझेंट केला तो. आणि जर तुम्ही वेक्टर मध्ये घेतला तर यस बार रिप्रेझेंट करू शकता, बरं का नाही. आणि तसंच आता या ठिकाणी क्वांटिटी घ्यायचा. आज जर डिस्प्लेसमेंट आहे तर या ठिकाणी आपण म्हणत असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणत असतो.
आणि सपोज हा व्हेरी स्मॉल घेतला तर डेल्टा एस असणार आहे, वेक्टर मध्ये घेतला तर डेल्टा एस घ्यावा लागेल. आणि जो सिम्बॉल आहे याचा तर तो कसा असेल तर डेल्टा थिटा, जर वेक्टर मध्ये घेतला तर डेल्टा थिटा बार. आता या दोघांचं रिलेशन आपण ऑलरेडी फाईंड केलेलं आहे. डेल्टा एस बार इज इक्वल टू काय घेतलं होतं रिलेशन, डेल्टा थिटा बार क्रॉस घेतला होता आपण आर बार इज द रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. तर या प्रकारे आपल्याला पहिलं रिलेशन या ठिकाणी भेटलेलं आहे. दुसरं घ्यायचं आपल्याला वेलोसिटी घ्यायचं आणि त्याचं रिलेशन घ्यायचं. म्हणजे जो चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे त्याचं या टेबलमध्ये सगळं तुम्हाला भेटून जाईल. सेकंड पार्ट घ्यायचा आहे तो म्हणजे काय तर वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी म्हणून. मग व्हॉट इज लिनियर वेलोसिटी? लिनियर वेलोसिटी v बार इज इक्वल टू सपोज डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये घेतला डी एस बार अपॉन काय असेल तर dt असेल, राईट ना. डी एस बार अपॉन dt हा काय झालं तर तुमचा वेक्टर मध्ये तुम्ही पूर्ण बार देऊ शकता. तसं इथं काय करायचं तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी घ्यायचं. अँग्युलर वेलोसिटी रिप्रेझेंट करणार आहे ओमेगा बारने. व्हॉट इज ओमेगा बार? बार तर तो डी थिटा बार आपण काय असेल तर dt डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. तर तुम्हाला डेल्टाच्या टर्म मध्ये घ्यायचं तर डेल्टाच्या टर्म मध्ये पण घेऊ शकता. आणि या दोघांमध्ये रिलेशन काय तर v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस काय असेल तर आर बार. मी सध्या वेक्टर मध्ये घेतोय, तुम्ही स्केलर मध्ये पण घेऊ शकतात, काय अडचण नाही. तसंच आपल्याला घ्यायचं आहे ऍक्सेलरेशन साठी, लिनियर ऍक्सेलरेशन थर्ड. इथं लिनियर वर टाकायची गरज नाही, ते तुम्हाला समजून जातं. ऍक्सेलरेशन रिप्रेझेंट करणार आहे ए बारने आणि तो काय असेल तर डीव्ही बार आपण काय असेल तर dt असेल, ठीक आहे, डीव्ही बार. तसं इथं घ्यायचं आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्यायचं. अँग्युलर ऍक्सेलरेशन रिप्रेझेंट करणारे अल्फा तो आहे वेक्टर आणि काय असेल तर डी ओमेगा बार अपॉन काय असेल तर dt. टाइम स्केलर क्वांटिटी, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं बार द्यायचं नाही. आता या दोघांमधलं काय करायचं आपल्याला रिलेशन या ठिकाणी ऑब्टेन करायचं फक्त दोघांमधलं. मग टोटल आता या ठिकाणी दोन ऍक्सेलरेशन आपल्याकडे, एक आहे तुमचं टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन आणि दुसरं आहे तुमचं रेडियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन. टँजेन्शियल मध्ये घेतलं तर त्या ठिकाणी आपण काय, रेडियल मध्ये घेतलं तर काय घेणार तर आपण v आणि ओमेगाचा प्रोडक्ट घेणार आहे. आणि याच्यात घेतलं काय रेडियल घेतलं तर r इंटू ओमेगा, बार रेडियलच असणार अलॉंग द रेडियस. मग याचा जो फॉर्म्युला असेल ए बार इज इक्वल टू तो असेल तुमचा अल्फा बार क्रॉस काय असेल तर आर बार. हे रिलेशन तुम्हाला यूज करायचं, ठीक आहे. आता पुढे जर घेतलं तर मास रिप्रेझेंट करायचं इथे, फोर्थ क्वांटिटी. फोर्थ नंबरची क्वांटिटी घेणार आहे मास. मास रिप्रेझेंट केला जातो लेटर एम ने. मास ही कोणती क्वांटिटी आहे तर ही आहे स्केलर क्वांटिटी, त्याच्यावरती बार द्यायची गरज नाहीये. आणि इथं जो घ्यायचा आहे मास इथं आहे व्हॉट इज मास? मास इज द इनर्शिया इन लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये जो अपोजिशन टू द लिनियर मोशन असतो दॅट इज मास. अँड अपोजिशन टू द रोटेशनल मोशन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. बरं का नाही? अपोजिशन टू द रोटेशनल मोशन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मी पूर्ण वर्ड लिहित नाही तर तुम्हाला समजून जाईल. एम आय म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कशाने रिप्रेझेंट केला तो लेटर आय ने. आता या दोघांचं रिलेशन घ्यायचं. आयचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एमचं रिलेशन आहे अँड दिस आय चेंजेस फ्रॉम 1 to n. अजून एक फॉर्म्युला आहे आयचा फॉर्म्युला, तो म्हणजे इंटिग्रेशन आर स्क्वेअर dm. मास आणि आय मधलं रिलेशन आपण या ठिकाणी ऑब्टेन केलं. मासचं रिलेशन या ठिकाणी झालं. आता पुढे जर गेलात तुम्ही लिनियर मोमेंटम घ्यायचं आणि इकडं अँग्युलर मोमेंटम. फिफ्थ नंबरचं लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम रिप्रेझेंट केला तो लेटर पी ने आणि याचा फॉर्म्युला पण माहिती आहे. लिनियर मोमेंटम असतो द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मग वेक्टर क्वांटिटी माहिती होती बार द्या. जे वेक्टर आहे ते वेक्टरने रिप्रेझेंट करा. जे स्केलर आहे मग त्याला मुद्दाहून वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं नाही, ठीक आहे. जसं लिनियर मोमेंटम आहे तसं कोणतं आहे तर अँग्युलर मोमेंटम आहे. अँग्युलर मोमेंटम रिप्रेझेंट केला तो यल ने, बरं का नाही. यल काय तर तुमचं अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम जर घेतला तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला घेतलाय आपण आय ओमेगा इतका. एमच्या जागी आय आला आणि बी च्या जागी ओमेगा आला, बरं का नाही. हा वेक्टर आहे, हे पण वेक्टर आहे. हा काय तर स्केलर आहे, त्याच्यावरती बार द्यायची गरज नाही. आता या दोघांमधलं पण रिलेशन आपण ऑब्टेन केलं यल आणि आर मधलं, बरं का नाही. मग अँग्युलर मोमेंटम यल बार इज इक्वल टू काय असेल तर
आर बार क्रॉस असेल तर पी बार हे झालं त्याचं रिलेशन. कशातलं तर लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मधलं रिलेशन झालं. अजून 2-4 क्वांटिटी घ्यायची आपल्याला, तर त्या क्वांटिटी पण आपण डिस्कस करू. त्याच्या आधी हा टेबल 4. ओके, किती नंबरचे असेल तेवढी घेऊन टाका. तर क्वांटिटी आहे तुमचं 4. फोर्ससाठी सिम्बॉल यूज करणार आहे आपण एफ ने, आणि याचं जे एक्सप्रेशन आहे ते आहे मास इंटू ऍक्सलरेशन. सिम्बॉल पण यूज केला, जर एक्सप्रेशन असेल तर एक्सप्रेशन द्यायचं. ठीक आहे, आता वेक्टर क्वांटिटी फोर्स, तर त्याच्यावरती बार, मास स्केलर आहे, एक्सलरेशन वेक्टर आहे, बार दिला. आता इथं जेव्हा फोर्स आहे, जर फोर्स अप्लाय केलं तर बॉडीमध्ये लिनियर मोशन होतं, आणि जर टॉर्क अप्लाय केलं तर बॉडीमध्ये रोटेशनल मोशन होतं. म्हणजे फोर्सच्या जागी मला काय करावं लागेल तर या ठिकाणी जी क्वांटिटी घ्यायचं दॅट इज टॉर्क, आणि टॉर्क कशा बेंगाला तो लेटर टोने, बरं का नाही. आणि याचा फॉर्म्युला घेतला तर एमच्या जागी मी काय टाकणार आहे, आय टाकणार आहे, एच्या जागी काय टाकणार आहे, अल्फा टाकणार आहे. किती सोपं, बरं का नाही. आणि ऑलरेडी याचा फॉर्म्युला आपण ऑप्शन केला, टो इज इक्वल टू आय अल्फा. पण ही वेक्टर क्वांटिटी बार द्या, अल्फा ही वेक्टर क्वांटिटी बार देऊन टाका. आता या दोघांमधलं रिलेशन आहे का, टॉर्क आणि फोर्स मधलं रिलेशन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, राईट ना. मग ते घेऊ शकता तुम्ही. मग टॉर्क इज इक्वल टू, जर वेक्टर मध्ये घेतला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स घ्यावं लागेल. ठीक आहे, आर बार क्रॉस एफ बार. आर इज द पोझिशन वेक्टर, तर हे रिलेशन पण आहे, तर रिलेशन पण आपण या ठिकाणी घेऊन टाकलं. आता नेक्स्ट जे घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आपल्याला, वर्क डन घ्यायचं आहे, वर्क डन. आता हे आपण या चॅप्टर मध्ये बघितलं नाही, पण हे रिलेशन तुम्ही घेऊ शकता, तो टॉपिक काय दिलेला नव्हता. वर्डन कशाने बेंक केला, तो वर्डन रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल डब्ल्यू. आणि व्हॉट इज वर्डन, वर्डन इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरं का नाही, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता हा जो डिस्प्लेसमेंट आहे, तर हा डिस्प्लेसमेंट कसा घेतला जातो, तर व्हेरी स्मॉल, आणि याला म्हणून इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये घ्यावं लागतं. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा असेल तर डीएस असेल. फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. इंटिग्रेशन मध्ये घेतलं. वर्डन कोणती येतं, स्केलर आहे, म्हणून या दोघांमध्ये जो प्रोडक्ट येणार तो कोणता येणार, तर डॉट प्रोडक्ट येणार. आता वर्डन, जसं इथं वर्क आहे, तर रोटेशनल मोशन मध्ये पण वर्कच रिप्रेझेंट केला जातो. मग रोटेशनल वर्डन नाही, फक्त वर्डनच म्हटलं जातं तिथं पण. ठीक आहे, वर्डन परत डब्ल्यू नेच रिप्रेझेंट करणार आहे, पण हा रोटेशनल वाला. एफच्या जागी तुम्हाला घ्यावं लागेल काय, तर टॉर्क घ्यावं लागेल, टो बार, आणि डॉट डीएसच्या जागी तुम्हाला काय घ्यावं लागेल, तर डी थिटा कन्सिडर करावं लागेल, तोही वेक्टर असेल. ठीक आहे, मग टो बार इंटू डी थिटा बार. आता या दोघांमधलं रिलेशन काहीच नाही, वर्डन मधलं रिलेशन आहे. जर पॉसिबल असेल तरच रिलेशन घ्यायचं, अदरवाईज तिथं रिलेशनची काही गरज नाहीये. तरी झालं वर्डन. आता नेक्स्ट जी क्वांटिटी घेणार आहे ती म्हणजे पॉवर, पॉवर. ओके, आणि पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजे डीडब्ल्यू आपण काय असेल तर डीटी असेल. क्लिअर आहे. आता वर्डन कोणती क्वांटिटी, स्केलर आहे. टाइम कोणती, स्केलर, म्हणजे पॉवर पण कोणती असेल तर स्केलर क्वांटिटी असेल. ओके, तर या फॉर्म करेक्ट. अजून जर फॉर्म्युला घेतला, वर्डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज द वेलोसिटी, राईट ना. वर्डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स तसा ठेवला, ओके, आणि इंटू वेलोसिटी अपॉन टाइम काय असेल, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज द वेलोसिटी. मग तो काय घेतला, तर व्ही घेतला, व्ही इज द वेलोसिटी. मग फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, तर वेक्टर आहे. वेलोसिटी कोणती क्वांटिटी, वेक्टर. म्हणून या दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट घ्यावा लागेल, डॉट प्रोडक्ट घ्यावा लागेल. हे जर समजला नाही तर परत एकदा एक्सप्लेन करतो. डीडब्ल्यूच्या जागी टाका एफ इंटू एस, आणि डिवायडेड बाय टाइम टी. एफ तसा ठेवला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज द वेलोसिटी. मग एफ इंटू व्ही या ठिकाणी मी पुट केलेला आहे. ठीक आहे, पुढे या ठिकाणी जर पॉवर घेतला तर रोटेशनल पॉवर, फक्त पॉवरच म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी पण काय करायचं तुम्हाला, पॉवरच करायचं रोटेशनल मध्ये. आणि हा जर पॉवर असेल तर पॉवर परत पी ने रिप्रेझेंट करणार आहे, आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल, वर्डन अपॉन टाइम. वर्डन तर बदलणार नाही, तो डीडब्ल्यूच राहणार आहे. पण एफच्या जागी तुम्ही काय करू शकता, टॉर्क घेऊ शकता. दुसरा फॉर्म्युला चेंज होईल, पहिला तर चेंज नाही होणार. ठीक आहे, मग याच्या जागी, एफच्या जागी मी काय करणार, तर टॉर्क कन्सिडर करणार. आणि व्हीच्या जागी मी काय करणार, तर ओमेगा रिप्रेझेंट करणार. हे दोन्ही वेक्टर आहे, मग याच्याची बार द्या, आणि दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट, तर डॉट प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर या प्रकारे. आणि पॉवरच असते, याच्यामध्ये घ्या, रोटेशनल मध्ये घ्या, नाहीतर ट्रान्सलेशन मध्ये घ्या. रोटेशनल पॉवर आणि ट्रान्सलेशन पॉवर वेगळी काही नसते, तर ते एकच असतं. म्हणजे याच्यातलं रिलेशन तुम्हाला काही भेटणार नाही. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही रिलेशन ऑब्टेन करू शकता. जवळपास जेवढ्या पण पॉसिबल क्वांटिटीज आहेत त्या सर्वांचं आपण रिलेशन या ठिकाणी ऑब्टेन केलेलं आहे. तर त्यापैकी येतं नव्हतं आपल्याकडे काय, वर्डन नव्हतं, पॉवर नव्हतं, बरं का नाही. इथपर्यंत आपण सर्व क्वांटिटी स्टडी केलेल्या आहे. या लास्टच्या 2 क्वांटिटी आहे,
तर त्या आपण डायरेक्टली या ठिकाणी यूज केलेला आहे. तर एवढं स्टडी केल्यानंतर तुम्हाला आरामात समजायला पाहिजे, ही रिलेशन समजायलाच पाहिजे. मी नेक्स्ट टेबल या ठिकाणी ड्रॉ करतोय, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. एक्सप्रेशन फॉर moment of inertia mi for some symmetrical object, for some symmetric object. ओके, काही सिमेट्रिक ऑब्जेक्ट जर घेतलं त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता याच्यासाठी परत तुम्हाला 4 कॉलम्स या ठिकाणी काढायचे. तर पहिला जो पार्ट असेल तो ऑब्जेक्ट असेल, तर कोणत्या प्रकारचा ऑब्जेक्ट घ्यायचा त्याच्यासाठी. सेकंड जो कॉलम असेल तर त्यामध्ये आपण काय करणार आहे, कोणत्या ऍक्सिस पासून पास झालाय, सेंटर पासून, एंड पासून, प्लेनला परपेंडिक्युलर आहे तर त्या प्रकारचं ऍक्सिस कुठून पास होतोय तो. आणि तिसरा जो कॉलम आहे तो काय करणार, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार आहे. सर आता आपण स्टार्ट करू, ठीक आहे. तर एक्सप्रेशन घ्यायचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं सिमेट्रिक ऑब्जेक्टसाठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी टोटल 4 कॉलम या ठिकाणी घेतलेले. तर एक घेतला थिन रिंग घेतला. आता बघा रिंग सपोज काय, तर रिंग कशापासून बनलेली ते एकदा ऑब्झर्व करू आपण, ठीक आहे. रिंगचा सर्वांना माहिती आहे, मी लास्ट लेक्चरला तुम्हाला दाखवून दिलं होतं रिंग कशा प्रकारे असेल. सपोज हा सिलेंडर आहे, ओके, आणि याचा डायमीटर कसा आहे, युनिफॉर्म सगळीकडे सारखंच आहे, बरं का नाही. आणि आतमधला पार्ट कसा आहे, हॉलो आहे, पोकळ पार्ट आहे, बरं का नाही. याच्यातलं जर मी ते आतमधला जो कापूस वगैरे आहे इंक फिल करायचं तेवढा पार्ट जर रिमूव्ह केला तर हा जो पार्ट आहे कसा भेटायचा, हॉलो भेटेल. सपोज मी एक नाईफ घेतला आणि याला कट करायला सुरुवात केली. कट केल्यानंतर एक जो पार्ट भेटेल तो काय भेटेल, रिंग भेटेल. दुसराही पार्ट कसा भेटेल, रिंग भेटेल. कळलं का नाही. म्हणजे तुम्ही काकडी घेतलेली बघा, आणि काकडीला काय करतात, असे स्लाइस करताय, बरं का नाही. तर कट केल्यानंतर आतमधला पार्ट जर पोकळ असेल तर ते रिंग भेटेल, आणि पूर्ण भरेला असेल तर तो काय भेटेल, तर डिस्क भेटेल, बरं का नाही. म्हणजे तुम्ही सिलेंडर साठी पण घेऊ शकता. आणि रिंग जर घेतलं तर कोणता सिलेंडर घ्यायचा, हॉलो सिलेंडर घ्यायचा, पोकळ सिलेंडर घ्यायचा. आणि जर तुम्ही काय घेतलं, डिस्क घेतला तर त्या केसमध्ये सिलेंडर घेता येईल तुम्हाला, पण तो सिलेंडर कोणता घ्यायचा, तर सॉलिड सिलेंडर घ्यायचा. असे 2 टॉपिक या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करायचे आहे, तर तेवढं समजून घ्या आता, ठीक आहे. तर आपण काय करतोय, तर या ठिकाणी रिंग घेतलं, थिन रिंग, त्याला दुसरा वर्ड काय असू शकतं, तर सिलेंडर साठी येऊ शकता, ठीक आहे. थिन रिंग और hollow cylinder. सिलेंडर साठी पण तेच एक्सप्रेशन घेऊ शकता तुम्ही, आणि रिंग साठी पण तेच घेऊ शकता, ठीक आहे. आणि ऍक्सिस कुठून पास होते, सेंटर पासून. ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. दोन आहे, सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन असणार, ठीक आहे. त्या प्रकारे आपल्याला डिस्कस करायचं, सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन.
नाही सेंटरच घ्या परपेंडिक्युलर, कारण याच्यामध्ये परपेंडिक्युलर टू प्लेन म्हटलं तर वेगळं येतं सिलेंडरसाठी, म्हणून सेंटरच घ्या. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वांना माहिती आहे, आणि तो जो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय आहे, तर तो आहे तुमचं mr स्क्वेअर असेल. क्लिअर आहे. आणि जर डायमीटर डायग्राम जर काढायची असेल तर छोटी डायग्राम काढतो, तरी काय आली तर तुमची रिंग झाली. आणि याच्या सेंटर पासून तुम्हाला काय करायचं तर ऍक्सिस पास करायचं, आणि ऍक्सिसच्या अराउंड ती बॉडी का होणार तर रोटेट होणार. ही झाली तुमची पहिली डायग्राम. ऑलरेडी हा टॉपिक आपला झालेला आहे, याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पण आपण घेतलेलं आहे. आता दुसरं काय करायचं आपल्याला, रिंग घ्यायचं आहे, थिन रिंगच घ्यायचं आहे, पण ती जी आहे तिकडून पास होणार तर डायमीटर पासून होणार. कुठून पास होणार तर डायमीटर. ओके, डायमीटर जर घेतला तर डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आधी मी डायग्राम काढतो. ऑलरेडी आपण ते पॉइंट डिस्कस केलेला आहे. तरी झाली तुमची डायमीटर ऍक्सिस वरती. अजून एक काय घेतलं होतं, एक परपेंडिक्युलर ऍक्सिस घेतलं होतं याला, आणि तिसरी ऍक्सिस या प्रकारे घेतली होती, बरं का नाही. आणि इथं मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायचा, तो आयडी असेल, आणि याच्या अराउंड काय होतं तुमची बॉडी रोटेट होणार, बरं का नाही. आणि आयडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल तुम्हाला काय, mr स्क्वेअर 2mr स्क्वेअर, राईट ना. नाही आयडी हा mr स्क्वेअर बाय 2, mr स्क्वेअर बाय 2 हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. mr स्क्वेअर बाय 2 हे झालं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला रिंग साठीच घ्यायचं, पण आतमधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक हॉलो तिसरा एक पार्ट घ्यायचा तुम्हाला, अॅन्युलर रिंग घ्यायचं आहे, थिक वॉल हॉलो सिलेंडर घ्यायचं तुम्हाला. अॅन्युलर रिंग किंवा त्याला काय म्हणणार आपण, और थिक वॉल हॉलो सिलेंडर. थिक वॉल हॉलो सिलेंडर. तर याचा अर्थ काय ते समजून घेऊ. तर थिक वॉल आहे, बरं का नाही, म्हणजे दोन दोन सरफेस आहे तिथं, एक आतमध्ये एक आहे आणि त्याच्यावरती एक पार्ट आहे, बरं का नाही. अशा प्रकारचं जर असेल तर त्या केसमध्ये याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल तर ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर मी सर्वात पहिले डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून तुम्हाला क्लिअरली समजून जाईल आपण काय म्हणतोय. तर हा एक काय झाला तुमचा रिंग झाला, आणि त्याच्यानंतर आतमध्ये एक परत एक रिंग आहे, आणि याच्यामधला जो पार्ट आहे तो कसा आहे तर हॉलो पार्ट आहे, बरं का नाही. आणि काय झाली तर तुमची ऍक्सिस झाली, आणि ऍक्सिस तिथून काय तर पास होणार, ठीक आहे. आणि याचा अराउंड आपल्याला फाईंड करायचं. आता पहिला जर रिंग घेतला त्याची रेडियस जी असते ती किती असेल तर r1, आणि सपोज तुम्ही दुसरी जर रिंग घेतली त्याची रेडियस किती असेल तर r2 इतकी असेल, ठीक आहे. मग असं जर असेल म्हणजे हा रिंग आहे, याच्यामध्ये आणखीन एक रिंग आहे, पण आतमधला पार्ट हॉलो आहे, आणि त्याच्या आतमधला पार्ट परत हॉलो आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा आहे. ओके, आणि ऍक्सिस कडून पास होणार आहे, तर ती पास होणार आहे तुमच्याकडून तर सेंटर पासून या ठिकाणी पास होणार आहे, तर हा पास आहे तुमचा सेंटर पासून. आणि रिंग जर घेतला तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आता इथं लक्ष द्या, सेंटर कसा अॅन्युलर रिंग जर घेतलं तर रिंग अशी घेतलेली आहे, बरं का नाही, इथून पास होणार किंवा हिच्या डायमीटर मधून पास होणार आहे, कळलं का नाही. याचा डायमीटर पासून पास होतं, आणि डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो काय असेल तर 1/2 असेल, ठीक आहे. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर तो असेल 1/2 m, आणि इथं दोन दोन रेडियस आहे, म्हणजे पहिला काय करायचं r1 स्क्वेअर, आणि दुसरा काय करायचं तर r2 स्क्वेअर. या प्रकारे तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शियाचा घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी रिंगचे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेले आहे, ठीक आहे. तर ऑलरेडी आपण बाकीचे पण डिस्कस केलेले आहे, बाकीचे ऑलरेडी आपण आधीच्या टॉपिक मध्ये घेऊन टाकलेले. तर इथे राहिलेले तर या पार्ट मध्ये आपण ते डिस्कस केले, ठीक आहे. तर रिंगचं झालेलं आहे, तर पुढचा पॉईंट आपण कोणासाठी घेणार तर डिस्क साठी घेणार. ठीक आहे, आता बंद करा माईक. तर आपण आता कोणासाठी घेणार आहे तर डिस्क साठी घेणार आहे. ओके, हे नंबर वगैरे राहू द्या, आता नंबर सोडून देऊ आपण. तर कोणासाठी घेऊ तर युनिफॉर्म डिस्क साठी घेऊ.
युनिफॉर्म डिस्क साठी घेऊ आणि किंवा और कोणासाठी तर सिलेंडर साठी. पण सिलेंडर कसा असेल, आधीच्या केसमध्ये हॉलो सिलेंडर घेतला, फोकस सिलेंडर तर रिंग आणि सॉलिड पूर्ण भरलेला असेल आणि त्याला कट केलं तर तुम्हाला तुम्ही जे बटाटा कापला, बटाट्याचे स्लाइस बनवतात तर तुम्हाला एक डिस्क भेटते, बरं का नाही. टमाटा जर कापला तर टमाटा पूर्ण भरलेला नसतो तर तिथं रिंग भेटू शकते तुम्हाला. प्रॉपर रिंग नाही भेटणार पण रिंग टाईपचं शेप भेटेल, कळलं का नाही. आतमधला पार्ट जर असेल त्याला कट करत जाल तर तुम्हाला तो रिंग भेटेल आणि पूर्ण सॉलिड असेल तर तो काय भेटेल तर डिस्क भेटेल. मग मी युनिफॉर्म डिस्क घेतला किंवा घेताना काय घेतलं तर एक सॉलिड सिलेंडर घेतला और सॉलिड सिलेंडर घेतला. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या थिकनेस वरती डिपेंड नसणार आहे, तो फक्त यम आणि त्याचे रेडियस किती आहे त्याच्यावरती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. कुठून पास होतोय सेंटर पासून. आणि डिस्कचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल तुमचं mr² डिवायडेड बाय 2. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि डिस्क जर घेतलं तर फक्त एवढा पार्ट जो आहे तो कसा करायचा तुम्हाला सॉलिड दाखवायचा. आज आला सॉलिडचा पार्ट. ठीक आहे, आता पुढे घ्यायचा आहे डिस्कस घ्यायचं तुम्हाला, युनिफॉर्म डिस्क घ्यायचा आहे. युनिफॉर्म डिस्क घ्यायचा आहे पण ऍक्सिस कुठून पास होते, ऍक्सिस पास होणार आहे डायमीटरवरून आणि डायमीटरवरून पास होत असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर mr² बाय 4. आणि झाली डायग्राम, हे डायमीटर. हे डायग्राम काढताना फक्त काय करा तर एवढा जो पार्ट आहे तो कसा दाखवा तर शेडेड दाखवा. शेडेड दाखवला याचा अर्थ तो काय तर तुमचा डिस्क आहे. आणि तिसरा जो घ्यायचा तो काय कोणासाठी घ्यायचा तर आपल्याला स्पिअर साठी घ्यायचा आहे. आता स्पिअरचे परत दोन पार्ट, जसं आपण डिस्क आणि रिंग घेतला, एक हॉलो घेतला आणि दुसरा काय घेतला सॉलिड, तसं स्पिअर जर घेतला एक हॉलो स्पिअर घ्यायचा आहे आणि दुसरा कोणता घ्यायचा तर तुम्हाला सॉलिड स्पिअर घ्यायचा आहे. मग त्यासाठी वेगवेगळे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ठीक आहे, मग आता तिसरा घ्यायचा आपल्याला हॉलो स्पिअर. हॉलो स्पिअर आणि त्याच्याकडून पास होणार आहे सेंटर. बघा स्पिअर जर घेतलं, हा पूर्ण स्पिअर आहे, सपोज एखादा बॉल आहे. ओके, 1-2 मिनिटं मी तुम्हाला ते प्रॅक्टिकल थोडं. आता आम्ही एक स्पिअर आणलेला आहे, हा एक तुमचा आहे हॉलो स्पिअर. ठीक आहे, आतमधला पार्ट एकदम मोकळा आहे, रिकामा आहे. ठीक आहे, आणि दुसरा घेतला तुम्ही तो गोळा फेक वगैरे घेता बघा, तो सॉलिड स्पिअर असतो बरं का नाही, तो पूर्ण भरलेला आहे, तो सॉलिड आहे. आणि हा जो पार्ट आहे कसा आहे तर हॉलो आहे, आतमधला पार्ट पोकळ आहे. आता इथून काय करायचं मला, या बॉल मधून या स्पिअर मधून मला काय करायचं, एक ऍक्सिस इथून पास करायचं. ऍक्सिस जर पास केली तर इकडून पास होणार आहे तर स्पिअरच्या सेंटर मधून पास होणार आहे आणि या ऍक्सिसच्या भोवती हा बॉल कानात फिरणार आहे, स्पिअर कानात फिरणार आहे. राईट ना. आता ही त्याच्या सेंटर पासून पास होते तर ऍक्च्युली तिकडून पास होते तर त्याच्या डायमीटर मधून पण पास होते. राईट ना. तर इथं जसं आपण रिंग साठी घेतलं तर सेंटर पासून पास होते म्हणजे डायमीटर मधून पास होईल असं काही गरजेचं नाही. ओके, सेंटर मधून पास होते तर ही वेगळी ऍक्सिस आहे. पण इथं सेंटर घ्या नाहीतर डायमीटर घ्या, कोणतं पण घ्या, कुठून ऍक्सिस पास करा, ते ऍक्च्युअली सेंटर मधून पास होणारच आहे. याचाच अर्थ ती डायमीटर मधून पण पास होणारच आहे. कळलं का नाही. मग तुम्ही स्पिअर साठी तर दोन्ही घेऊ शकता, पासिंग थ्रू इट्स डायमीटर और सेंटर. तर दोघांचाही फॉर्म्युला तुमचा काय भेटणार तर सेमच भेटेल. ओके, पासिंग थ्रू सेंटर अँड डायमीटर दोघांचा फॉर्म्युला तुम्हाला सेमच भेटेल. आणि हा जो स्पिअर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो असतो 2/3 mr². ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याच्या आधीचे सर्व पॉईंट आपण डिस्कस केलेले आहे, याचेही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहे पण तुम्हाला तो टॉपिक दिलेला नाहीये. तर डायमीटर घ्या नाही तर ये घ्या, तर तुम्हाला तो सारखाच भेटेल. आता मी पूर्ण स्पिअर काढू शकत नाही तर मी एक सर्कल काढतो, पूर्ण सर्कल. आणि ही जी ऍक्सिस आहे तिकडून होते तर त्याच्या सेंटर पासून आणि अशी पास करू, सेंटर मधून पास होते याचा अर्थ तिकडून पास होते त्याच्या डायमीटर मधून पण पास होते आणि याच्या अराउंड ती बॉडी काय तर रोटेट होणार आहे. आणि याची जी रेडियस आहे ती किती असणार तर r इतकी त्याची रेडियस असेल आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती भेटेल तर 2/3 mr². आज आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी, हॉलो स्पिअर साठी. तसं सॉलिड स्पिअर पण आहे, सॉलिड स्पिअर साठी थोडासा वेगळा फॉर्म्युला भेटेल. आता इथं स्पेस ठीक आहे आपण वरतीच लिहू. तर हे 3 डायग्राम आपण कम्प्लीट करत जाऊ, वाटलं असं जसं आपल्याला चान्स भेटेल तसं तसं आपण कम्प्लीट करत जाऊ. ठीक आहे, तर प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी लिहून देतोय, कुठून पास होतोय ते लिहित आहे ऑब्जेक्ट आणि त्याचा डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि प्लस फिगरी काढतो आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ऑब्जेक्ट विच इज सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअर त्याच्या सेंटर पासून पास होतोय. सेंटर म्हटलं तर डायमीटर पण तुम्ही घेऊ शकता तिथं. ठीक आहे,
तर मी आता ऑलरेडी डिस्कस केलं हॉलो साठी, ठीक आहे. आणि बघा सपोज आज स्पिअर घेतला तुम्ही, कसा आहे तर सॉलिड पार्ट आहे, मग याला काय करा तर शेडेड पार्टने दाखवा, असं रंगून टाका, ठीक आहे. म्हणजे आज स्पिअर आहे, कळलं का नाही. आधीचा मी एम्प्टी पार्ट दाखवला म्हणजे तो हॉलो स्पिअर, आणि याच्या सेंटर पासून ऍक्सिस काय होते तर पास होते. किंवा अजून असं जर नसं दाखवायचं तुम्हाला, पूर्ण सॉलिड पार्ट दाखवायचा आहे, तर स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा तर असा कर्व लाईन दाखवा. म्हणजे याचा अर्थ तो काय तर तुमचं पूर्ण स्पिअर आहे असं तुमच्या लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. तर हा पूर्ण स्पिअर आहे आणि या स्पिअर मधून ते ऍक्सेस काय होते तर पास होते, आणि याच्या अराउंड काय होते तर बॉडी रोटेट होते. जर तुम्ही स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला सॉलिड स्पिअरचा, तर तो भेटेल 2/5 mr². याचा पण मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे, बरंच मोठा आहे, त्याच्यासाठी इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जी डेन्सिटी यूज करणार आहे आपण, जसं डिश साठी यूज केलं डेन्सिटी एरियल डेन्सिटी, तसं इथं व्हॉल्यूम डेन्सिटी यूज करावं लागेल आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. तसं पण मॅथमॅटिकल आहे, जर लागत असेल तर. आता आपल्या गरज नाही, आपल्या फक्त फॉर्म्युले लागणार आहे, तर तुम्हाला लागत असेल तर मी सांगून देईल ज्याला लागतं त्याच्यासाठी, ठीक आहे. आता पुढचं घ्यायचं आपल्याला युनिफॉर्म सिमेट्रिक स्फेरिकल शेल साठी घ्यायचं. युनिफॉर्म सिमेट्रिक स्फेरिकल शेल साठी म्हणजे याचा अर्थ काय तर सिमेट्रिक एक असणार आहे, म्हणजे आतमधला जो पार्ट आहे तो हॉलो करायचा आहे, आणि बाहेरच्या साईडला म्हणजे हा जो स्पिअर आहे, सपोज हा स्पिअर आहे बरं का नाही, या स्पिअरचा आतमधला जो पार्ट आहे तो स्पिअर काय करायचा इथून काढून टाकायचा. क्लिअर आहे. आतमधला पार्ट फोकळ असेल, फक्त वरचा एक लेअर असेल आणि त्याच्या खाली एक लेअर असेल, ठीक आहे. हा पूर्ण वरचा लेअर आहे, त्याच्यामधला आतमधला पार्ट मी काढून घेतलेला आहे, ओके. आणि आतमधला जो तेवढा पार्ट आहे तो कसा येतो तुमचा हॉलो आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग मी एक काम करतो, डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून तुम्हाला क्लिअरली समजून जाईल मी काय म्हणतो नेमकं, ठीक आहे. तर हा काय घेतला तर आपण सॉलिड स्पिअर घेतला, ओके. आणि आतमधला जो पार्ट आहे एवढा पार्ट तो काय करायचा आपल्याला इथून एवढा स्पिअर इथून काढून टाकायचा. मग इथं मी रफ केलेला आहे, म्हणजे याचा अर्थ एवढा पार्ट काय तर तुमचा हॉलो पार्ट आहे, आणि याच्यापासून मला काय करायचं तर ऍक्सिस या ठिकाणी पास करायचं. याची जी रेडियस असणार आहे त्यासोबत ती रेडियस घेतली मी R1, आणि जो ओरिजिनल स्पिअर आहे त्याची रेडियस काय घेतली तर R2. तुम्ही काय घेऊ शकतात, R1 मोठा घ्या, R2 छोटा घेतला तरी चालेल. मग याच्याकडून पास होणार आहे तर याच्या पण पास होणार तो सेंटर मधून, किंवा डायमीटर म्हटलं तरी चालेल. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलाय 2/5 m, पण इथं R मध्ये डिफरन्स आहे. आता ऍक्च्युली जेव्हा तुम्ही स्पिअर घेतात ना तर R ची पॉवर R⁵ येते, आणि त्याला परत कम्पेअर करून मग आपण R² मध्ये कन्वर्ट करत असतो. मग इथं दोन रेडियस आहे, मग तुम्हाला पहिले काय करायचं R2 मोठा आहे, म्हणजे इथं R2⁵ तुम्हाला 5 करायचा, मायनस ओरिजिनल स्पिअर आहे एवढा पार्ट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकलेला आहे, काढलेला आहे म्हणून तुम्हाला मायनस करावं लागेल. आणि एवढा पार्ट जर ऍड केलेला असता ऑलरेडी आहेच तो, म्हणजे फक्त R⁴ आला असं, क्लिअर आहे. पण एवढा पार्ट रिमूव्ह केलाय म्हणून R1⁵, त्याला डिवाइड करायचं R2⁵ मायनस R1⁵. म्हणजे दोघांची पॉवर जर मी मिक्स केली तर ती पॉवर 2 येणार, क्लिअर आहे. फक्त इथं थोडंसं तुम्हाला मॉडिफाय करणं गरजेचं असेल. आज आला तुमचा कोणासाठी तर सॉलिड स्पिअर, पण आतमधला पार्ट जो आहे तो काय केला तर मी या ठिकाणी रिमूव्ह करून टाकला, त्यासाठी असेल, ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं आपल्याला रिंग साठी घ्यायचं, रॉड साठी घ्यायचं, सॉरी, फॉर युनिफॉर्म रॉड घ्यायचं, किंवा एक रेक्टँग्युलर प्लेट घ्यायचं, और रेक्टँग्युलर प्लेट. म्हणजे असं हा रॉड आहे, तो एक रेक्टँग्युलर प्लेट दिसते, कळलं का नाही. किंवा असा रॉड घेऊ शकता तुम्ही, असा एक रॉड घेऊ शकतात, किंवा असा एक प्लेट घेऊ शकतात, आणि याच्या सेंटर पासून, आणि प्लेनला कसं रे, प्लेनला कसं असेल परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन and passing through center.
म्हणजे तुम्ही वरती घेतलं बघा, सिलेंडर घेतला ना, हॉलो सिलेंडर वगैरे, ऍक्सिस त्या सिलेंडरच्या कुठून पास होत होते, त्या सिलेंडरच्या ऍक्सिस इथून पास होत होतं, म्हणून आपण डिस्क घेऊ शकतो, रिंग घेऊ शकतो. आता ही परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, म्हणजे तुम्ही सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त MR² वगैरे नाही घेऊ शकत. जर ऍक्सिस अशी पास झाली तर ती त्याच्या डायमीटर मधून पास होणार आहे आणि प्लस त्याच्या सेंटर पासून पास होणार. तेवढं लक्षात ठेवायचं. जसे न्यूमरिकल येणार आहे तसं तसं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करत राहील. कळलं? सिलेंडर साठी जर घेतला तर सिलेंडर साठी मी घेतलाय रिंगचा, हॉलो जर असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, पण ते सिलेंडरच्या कुठून पास होत आहे, असं पास होत आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. जर असं पास झालं तर ते सेंटर पासून पास होत आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. आणि जर ती रिंग जी आहे ते रिंगच्या कुठून पास होणार, तर रिंगच्या डायमीटर मधून पास होणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल फक्त सिलेंडर साठी. 2 मोमेंट ऑफ इनर्शिया, एक रॉडचा घ्यावा लागेल आणि एक रिंगचा घ्यावा लागेल. आणि अशी ऍक्सिस असेल इन अलॉंग इट्स ऍक्सिस असेल, परपेंडिक्युलर नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली रिंगचे किंवा डिस्कचे वापरता येईल. पण परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला 2 मोमेंट ऑफ इनर्शिया तिथं कंबाईन करावं लागेल, एक रॉडचा पण आणि दुसरा रिंगचा किंवा डिस्कचा. तर तेवढं लक्षात ठेवायचं. जर युनिफॉर्म रॉड असेल तर मी तो रॉड या ठिकाणी ड्रॉ करतो. या प्रकारचा रॉड आहे आणि हा सेंटर झाला आणि इथून काय होतं, तुमची ऍक्सिस पास होते, याच्या अराउंड तुमची बॉडी का होणार तर रोटेट होणार आहे. आणि अशी जर बॉडी असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला भेटेल, तो म्हणजे काय तर MR नसणार. आता या रॉडची काय असणार आहे, तर या रॉडची असेल लेंथ असेल, या ठिकाणी रेडियस नसणार आहे, मग तुम्हाला रॉडचं लेंथ घ्यावं लागेल, म्हणजे इथं ML² होणार आहे आणि डिवायडेड असेल तर 12. क्लिअर आहे? ML² divided by 12 is the moment of inertia of rod about an axis passing through its center. लास्ट म्हणजे तुम्ही जुन्या सिलेबस मध्ये घेतला ना, तर रॉडचा पण तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी सॉल्व्ह करून दिला होता. स्पिअरचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी सॉल्व्ह करून दिला होता. डिस्कचा आणि रिंगचा पण दिलेला होता. म्हणजे सर्व जे दिलेलं आहे तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन होतं मागच्या वर्षापर्यंत. आता या वर्षापर्यंत तुम्हाला ते काय केलं तर कॅन्सल केलेलं आहे. मग जर तुम्हाला लागत असेल त्याच्यामध्ये रॉडचं सोपं आहे, रॉडचं पण सोपं म्हणजे तिथं लिनियर डेन्सिटी घ्यावं लागेल आणि लिनियर डेन्सिटीचा यूज करून तुम्ही त्याचं डेरिव्हेशन घेऊ शकता. ते सोपं एकदम, काय अडचण नाही. आणि स्पिअरचा फक्त व्हॉल्यूम डेन्सिटी म्हणजे प्रत्येकासाठी त्यांनी तिघांसाठी दिलं होतं. एक लिनियर डेन्सिटीचा यूज करून सॉल्व्ह करून दिलं होतं, एक एरियल डेन्सिटी म्हणजे डिस्क साठी दिलं होतं जे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं, आणि तिसरं व्हॉल्यूमसाठी. म्हणजे तिन्ही प्रकारच्या डेन्सिटीचा यूज करून त्यांनी हे डेरिव्हेशन दिलेलं होतं. त्यापैकी फक्त आपण एकच घेतलंय, एरियल डेन्सिटीचा यूज केलेला आहे, कारण सिलेबस मध्ये तेवढा दिलेला आहे, तर आपण तेवढंच घेऊ आणि बाकीचे डायरेक्टली आपण स्टडी करणार आहे. असं बी पूर्वी लोक तेच करायचं, डायरेक्ट स्टडी करायचं, त्याच्यावरती पेपरला प्रश्न यायचाच नाही. तर मी शिकवायचो, पण आता जर तुम्हाला लागत असेल तर तुमच्यासाठी मी एक्स्ट्रा शिकवेल, ते जर लागत असेल तर आता शिकून देईल. आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला रॉडच घ्यायचा आहे, पण कुठून पास होणार आहे, पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड, युनिफॉर्म रॉड. ओके, युनिफॉर्म रॉड साठीच घ्यायचं आहे. युनिफॉर्म रॉड किंवा रेक्टँग्युलर प्लेट, युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेट. आणि कुठून पास होत आहे, ऍक्सिस पास होत आहे वन एंड पासून. ओके, परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू वन एंड. परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ and passing through one end. एका कोणत्या तरी एंड पासून पास होणार आहे. एक काम करतो, डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून तुम्हाला बेटर समजून जाईल. ठीक आहे, तर हा काय घेतलं तर तुम्ही रॉड घेतलेला आहे, याची लेंथ किती असणार तर एल इतकी त्याची लेंथ असणार आहे, आणि जी ऍक्सिस पास होते ती कोणत्या तरी एका एंड पासून पास होते. मग इकडचं एंड घेऊ शकतात किंवा तिकडचं एंड घेऊ शकतात, तुम्हाला वाटलं ते एंड घेऊ शकता. ठीक आहे, तर सपोज मी हा एंड घेतला आणि या एंड पासून तुमची ऍक्सिस काय होते तर पास होते आणि याच्या अराउंड काय होते तर बॉडी रोटेट होते. आता हे इक्वेशन तुम्ही लक्षात, मी तुम्हाला परत सांगितलं सेंटरचं लक्षात ठेवायचं, बाकीचं उरलेलं तुम्हाला परत भेटून जाईल. कसं भेटून जाईल तर बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर या केसमध्ये एक ऍक्सिस होती तिकडून पास व्हायची बॉडीच्या सेंटर पासून, म्हणजे दोन ऍक्सिस कसे पॅरलल आहे, मग आपण काय यूज करू शकतो पॅरलल ऍक्सिस थेरम. काय पॅरलल ऍक्सिस थेरम, तर तो आयओ इज इक्वल टू IC प्लस MH². IC किती आहे तर IC आहे तुमचा ML² डिवायडेड बाय 12 रॉडचा, बरं ना, याच्या आधी बघितला.
आणि प्लस एम एच, एच म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स, आणि एल आहे तर एलच्या अर्ध होऊन जाईल म्हणजे एल डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर होऊन जाईल, राईट ना. मग राहिला एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस हा राहिला एम एल स्क्वेअर, तर 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4, याला 12 करायचं तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरं का नाही. आणि 3 + 1 किती झाला 4, म्हणजे राहिला 4 एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12 आणि 4 त्रिक 12, म्हणजे याचाच मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 3 हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा तर रॉडचा, पण कुठून, जर त्याच्या एका एंड पासून पास होत असेल तर. क्लिअर आहे. म्हणजे महत्वाचं काय तर सर्व सेंटरचं माहित असलं पाहिजे, कळलं का नाही. सेंटरचं जर माहित असेल तर तुम्ही कोणत्याही पॉईंटचं, परत सांगतो, कोणत्याही पॉईंटचं तुम्ही फाइंड करू शकता बाय युझिंग दॅट थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ऑर पॅरलल ऍक्सिस थेरम, तर याचा यूज करून तुम्ही ते फाइंड करू शकता. तर पाठ करायचा याच्यामध्ये काही गरज नाहीये, परत सांगतोय. आता पुढे घेऊ आपण रेक्टँग्युलर प्लेट घेऊ, आणि त्याच्यापासून जर पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. युनिफॉर्म प्लेट, युनिफॉर्म प्लेट. आता इथे पण एक प्लेट दिलं रेक्टँग्युलर प्लेट, ओके, पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्याची लेंथ दिलेली असेल तर फॉर्म्युला यूज करायचा. आणि सपोज दोन्ही दिलेले, लेंथ पण दिलेली आणि त्याची ब्रेथ पण दिलेली, म्हणजे असं बघा हा युनिफॉर्म प्लेट आहे, याची लेंथ दिलेली आहे आणि याची ब्रेथ किती आहे ते पण दिलेलं असेल, तर अशा केसमध्ये त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार तर हे आपल्याला डिस्कस करायचं. ठीक आहे. युनिफॉर्म प्लेट ते म्हणाली इथं पण प्लेट आहे इथं पण प्लेट आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला समजून जाईल लगेच. ठीक आहे. युनिफॉर्म प्लेट और रेक्टँग्युलर पॅरलल पाईप. रेक्टँग्युलर, माईक बंद करा. रेक्टँग्युलर पॅरलेलो पाईप. याच्याकडून पास होणार आहे तर याच्या पास होणार आहे सेंटर पासून तो पास होणार आहे, पासिंग थ्रू इट सेंटर. आता मी एक डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. तर या प्रकारचा तो असेल. ठीक आहे. तर त्यापैकी त्याची ही लेंथ असेल, ती काय झाली त्याची लेंथ झाली, आणि इकडची जी असेल ती काय असेल तर त्याची ब्रेथ असेल. ठीक आहे. आणि ऍक्सिस कडून पास होते तर याच्या सेंटर पासून ही ऍक्सिस पास होते. ठीक आहे. हा कसा दिसतोय तर एक प्रकारचा रॉडच आहे, बरं का नाही. आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर पासून आपण घेतलेला आहे, आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12 होता. याला फक्त मॉडिफाय करायचं, एम आणि 12 बदलणार नाही, मास त्याचं ज्या बॉडीचं असतं ते फक्त. आता इथं दोन दोन ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एल स्क्वेअर आहे आणि दुसरा काय तर बी स्क्वेअर. केलं आहे. मग एम डिवायडेड बाय 12 कसा ठेवायचा, लेंथचा स्क्वेअर करायचा प्लस ब्रिथ घेऊन त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा, तर तुम्हाला तो भेटून जाईल. रेक्टँग्युलर पॅरलल पाईप असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ओके, हे डाऊट. आता अजून एक ऑब्जेक्ट घेऊन टाकू. आता हे जे बाकीचे जे आहे ना तर ते एखाद्या केसमध्ये तुम्हाला विचारलं जाईल, पण मोस्टली तुम्हाला डिस्क रिंग यासाठीच मोस्टली विचारलं जातं, बाकी त्याच्यासाठी कमी प्रमाणात विचारलं जाईल. आता आपल्याला घ्यायचं कोणसाठी घ्यायचं, युनिफॉर्म सॉलिड. युनिफॉर्म, माईक बंद करा, कोणी चालू केलाय त्याने. वैष्णवी काय तिचं नाव. आपल्याला घ्यायचं युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. राईट सर्क्युलर कोन. जर कोन असेल तर त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. कोन माहिती आहे तुम्हाला, तर या प्रकारचा शेप असेल. ठीक आहे. एक कोन शेप असेल, तर तुम्ही ती टोपी घालत असतात बर्थडेच्या वेळेस त्या प्रकारचा, किंवा आईस्क्रीमचा कोन असेल त्या प्रकारचा. ठीक आहे. पण हा सॉलिड आहे, मग एवढा पार्ट काय करा तर असा शेडेड दाखवून द्या. पण तुम्हाला रंगवायचं असेल तर रंगवून द्या. ठीक आहे. तर हा काय तर तुमचा कोन आहे, किंवा मग या प्रकारे दाखवा, तुम्ही जसा कोन काढला तसा. हा पूर्ण सॉलिड कोन आहे, आणि याच्याकडून पास होतोय तर याच्या पास होतोय सेंटर पासून पास होतोय. ऍक्सिस घेतली आणि याच्या सेंटर पासून काय होतं तर पास होतोय. मग पासिंग थ्रू कुठं असेल तर सेंटर असेल. आणि आता आपल्याला काय करायचं तर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 3 डिवायडेड बाय 10 एम आर स्क्वेअर. आर्क असेल तर
हा जो कोन आहे त्या कोनची काय असेल तर रेडियस असेल. बेसचा जो पार्ट आहे त्याची रेडियस असेल. ठीक आहे. मग तो झाला 3/10 mr². हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं आपण आता सॉलिड घेतलंय तसं काय करायचं आपल्याला हॉलोसाठी पण घ्यायचं आहे. हॉलोसाठी काय असेल तर ते पण आपण डिस्कस करणार आहे आणि हा लास्ट टॉपिक राहील मग आपला. आता घ्यायचा युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन. युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन. ओके. आणि याच्या पण कुठून पास होणार आहे तर पास होणार आहे सेंटर पासून. तर कोण काढायचा आहे तुम्हाला. हा झाला कोण झाला. ठीक आहे. पण हा हॉलो आहे याच्या सेंटर पासून ऍक्सिस काय होते तर पास होते. याच्या अराउंड बॉडी काय होणार तर रोटेट होणार आहे आणि याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते काय असेल तर आर. आर काय असेल तुमचं त्या सर्क्युलर शेवटचा जो सर्क्युलर पार्ट आहे त्याचा काय असणार तर रेडियस असणार. ठीक आहे. पण हा हॉलो आहे तर याला शेडेड पार्ट दाखवायचा नाही. आधीचा सॉलिड होता म्हणून मी त्याला शेडेड दाखवलं. ठीक आहे. तुम्ही पूर्ण रंगू शकता त्याला काही अडचण नाहीये. आणि हा पास होतोय सेंटर पासून आणि आता जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो राहील 1/2 mr² इतका. म्हणजे डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तितका त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. आता याच्या सर्वांचे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहे तर या असेच दिलेले असं नाहीये. पण आता तुमच्या लेवलनुसार आता त्याच्यामध्ये तुम्हाला आधी तुम्ही बघितलंय तर आपण याच्यासाठी घेतलं कोणासाठी रिंग आणि डिस्कसाठी घेतलेलं आहे. तर त्यासाठी आपण इंटिग्रेशनचा यूज करून ते सॉल्व्ह केलेलं आहे. तर प्रत्येक ऑब्जेक्टचं तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे. जे आपल्याला या ठिकाणी फायनल दिलेलं आहे तर ते आन्सर भेटून जाईल तुम्हाला प्रत्येकाचं. आणि सपोज तुम्हाला जर हे फाईन करायचं असेल तर तुम्ही गुगल सर्च करून घ्या. त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. ठीक आहे. प्रत्येक ऑब्जेक्टचं डेरिव्हेशन तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामुळे कोणाला जर जास्त एक्स्ट्रा स्टडी करायचं आहे हे आलं कसं तर ते तुम्ही तिथे बघू शकता. मी 2-4 ऑब्जेक्ट सांगू शकतो तुम्हाला. बाकी सर्व सांगायला मग तुम्हाला खूप टाइम लागेल त्याच्यासाठी. स्फिअर सांगू शकतो, रॉडचं सांगू शकतो तुम्हाला मी. ठीक आहे. अशा रेग्युलर ऑब्जेक्टचं मी लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेईल. आणि असे इरेग्युलर ऑब्जेक्ट जे आहेत कोण घेतला वगैरे वगैरे तर त्यासाठी तुम्हाला जास्त कन्सिडरेशन करावं लागेल, इमॅजिनेशन करावं लागेल त्यासाठी. ठीक आहे.